बुलंद आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण आहोत परतूर येथील पंचायत समिती कार्यालयामध्ये। परतूर तालुक्यातील बामणी या ग्रामपंचायतमध्ये जे काही सार्वजनिक शौचालय चुकीच्या पद्धतीने बांधकाम करण्यात आलं होतं, या संदर्भातली बातमी आपण काही दिवसापूर्वी प्रसिद्ध केली होती। सदरील संदर्भीय कार्यवाही या कार्यालयाकडून प्रस्तावित आहे, परंतु कार्यवाही संदर्भात कुठलाही पत्रव्यवहार किंवा कार्यालयीन आदेश निघण्यापूर्वीच सदरील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सरपंच यांनी या ठिकाणी त्या ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक शौचालयाच्या तोडाताडीला सुरुवात केलेली आहे। आपण इनसेट मध्ये बघू शकतो की सदरील जे काही सार्वजनिक शौचालय आहे ते तोडण्यात आलेलं आहे। त्याची जी काही आहे ती विल्हेवाट लावण्यात येण्याची कार्यवाही जी सुरू झालेली आहे। या संदर्भात पुनश्च एकदा कैलास खालापूर या सुज्ञ ग्रामस्थांनी पुन्हा एकदा एक अर्ज दाखल केलेला आहे पंचायत समिती परतूरला। जाणून घेऊयात त्यांच्याकडून। कैलासराव, काय मागणी असणार आहे तुमची, काय म्हणणं आहे? माझी एवढीच मागणी आहे की शासकीय इमारत कुठल्या परवानगीने पाडण्यात आली हे कोण्या कार्यालयाला कळविण्यात आलं, आणि स्वतःच्या मालकीचं असल्यासारखी ग्रामपंचायतनं कस काय इमारत पाडली। मी दिलेल्या तक्रारीवर आणखी अहवालही कार्यालयात सादर न होता यांनी स्वतःच्या मनमानी कारभाराने ग्रामसेवक सरपंच या दोघांच्या विचारानं शासकीय इमारत पाडली। माझी एवढीच इच्छा आहे की यांच्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी। एक बाब प्रामुख्याने लक्षात घेण्याजोग्य आहे की या ठिकाणी शासकीय मालमत्ता जी आहे ती वैयक्तिक मालमत्ता समजून हवी तेव्हा अवैध रीतीने बांधकाम करणे आणि हवी तेव्हा अवैध रीतीने पाडणे या बाबी अतिशय गंभीर आहेत। काही दिवसापूर्वी आदरणीय सीओ सर या ठिकाणी कृषकांची कवरिया सर आले होते। त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की तुम्ही चुकीच्या कामाचा पुरावा आम्हाला द्या, आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी कार्यवाही करू। याच बाबीनं आम्ही पुनर्निर्देशित करू इच्छितो की ही जी संदर्भीय बाब आहे अतिशय गंभीर बाब आहे। प्रशासन याकडे काय कार्यवाही करेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। बुलंद आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती घोरबान।